भिवंडी महानगरपालिकेच्या विकास आराखड्यावरून आता राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. टेमघर परिसरात एका नागरिकाच्या घरावर विकास आराखड्यामुळे परिणाम होत असल्याचा आरोप करत खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मनपा प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. टेमघर येथील राजेश म्हात्रे यांच्या घराशेजारी रस्ता विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदलून विकासकांना फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घर बाधित होत असल्याचे सांगत खासदार सुरेश म्हात्रे यांनी नगररचना विभागाकडे याबाबत जाब विचारला. पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या खासदारांना संबंधित अधिकारी अनुपस्थित आढळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. विकास आराखड्यामुळे सर्वसामान्यांच्या घरावर वरवंटा फिरवला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नाही, डीपी प्लॅन संदर्भात ऑलरेडी 2 वेळा बदलला गेला. कोणाला वाचवायचं असेल तर ते वाचवायचं, आमची काही हरकत नाही. पण त्याच्यासाठी कोणाचं तरी राहतं घर तोडायचं हे कारवाई चुकीची. आणि म्हणून मी काल ऑलरेडी फोनवर नितीन जाधव म्हणून जे अधिकारी आहेत ते डीपीचे बघतात त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना मी स्वतः सांगितलं का मी स्वतः येतो. पण तरी सुद्धा आज ते अधिकारी थांबले नाही. मी त्यांना फोनही केला, हे चुकीची गोष्ट आहे. पण ठीक आहे, त्यांनी मला कारण सांगितलं असो, पण त्यांना कार्यालयात येणंच आहे ना. आल्यानंतर मी जाब विचारणार आहे ना. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की जी सरळ रस्ता जातो तो रस्ता तुम्हाला फिरवायची काय गरज आहे? सांगा ना, काय वाकडा द्यायची गरज आहे? तर ह्या रस्त्याला जॉईंट, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हा रस्ता आहे, याला रस्ता सरळ जॉईंट होतो, तो असा फिरवायची काय गरज आहे? काही आवश्यकता नाही. काहीतरी ते लागेबांधे करायचे आणि मोठ्या लोकांकडून व्यवहार करायचे आणि सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा. ठीक आहे, ते आज अधिकारी आले नाही, पण त्यांना येऊ दे 2-3 दिवसात. मी पुन्हा इथे येईन, पुन्हा त्यांना जाब विचारेन. पण आज ठीक आहे, जे साबळे साहेब आहेत, साबळे साहेबांनी मला सांगितलं की आम्ही लगेच त्याचा रिपोर्ट वर पाठवतो, माझंही वर पत्र पाठवतो. तर त्याच्यात करेक्शन होत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल होत तर त्यांचा पूर्ण परिवार इथं आला होता. त्याच्या परिवाराचं म्हणणं होतं की आम्ही त्या अधिकाऱ्याच्या कॅबिन समोरच आत्मदहन करतो आणि म्हणून मी स्वतः पण आलो.